हवालदार 100. साहेब जीप काढा, आपल्याला लगेच निघायला हवं. कुठे जायचं? अहो लक्षात काल रात्रीपासून गायब आहे. तो लक्षाव आहे, काल रात्रीला आला होता माझ्याकडे. मग मी तिला हाकलून काही नाही ते बरळत होता. काय बरळत होता? हेच आपलं काय ते हा टकलू हैवान फुस असं नेहमीच काहीतरी थापा मारत होता. एनिवे तुम्ही जीप काढा. साहेब आपण त्या साईडला पाहिलं तर साहेब माडरा नाही तिथे. काय झालं साहेब? हवालदार तुम्हाला आवाज ऐकू येतोय? कसला आवाज असेल? कुत्र बित्र एवढत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला? तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्षा, पण तू इथे कसा पडलास? झाडावरनं खाली पडलो. झाडावरती काय करत होतास तू? जीव मुठीत घेऊन फांदी मुठीत घेऊन लपून बसलो होतो. टकलू हैवान सरपंच. पाहिलं त्या टकलू हैवानानं नुसतं झपाटले त्याला. अहो देवाच्या पत खरं सांगतो, टकलू हैवान माझ्या माग लागलाय. टकलू हैवान आपल्या गावात आहे. सरपंच खून कचाट टकलू. ए काहीतरी बनवू नकोस. अरे सरपंच गावात तरी आहेत का? देवपूजेसाठी उशिराने गावात आले तेव्हा टकलू हैवान त्यांना गाठलं आणि त्यांचा खून केला. कचाट. लक्षा तू खरं सांगतोय? आई शपथ खरं सांगतोय. या कॅमेऱ्यात त्याचे फोटो काढून ठेवलेत बघा. हा जणू काय त्यानं तुला सांगितलं होतं मी खून करतो तू फोटो काढ म्हणून. तुम्ही जाओ मध्ये मध्ये बोललं का सारखं? महेशराव या कॅमेऱ्यात खून आहे आपला, ते फोटो आहे. सासरे बुवा गंगीला सांगा लक्ष काय तुला परत दिसणार नाही. चाललो. खून टकलू हैवान सरपंच. लक्षा जय श्रीराम. लक्षा लक्षा लक्षा. ओ माय गॉड. गचक लागी काय? चांगला होता विचार. हवालदार उचला त्याला. साहेब आणखीन दोघांना बोलू? अहो तो मेलेला नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. उचला. मेला नाही म्हणजे अजून काय पाटला सोडत नाही हा. टकलू हैवानाचा चेहरा, टकलू हैवानाचा चेहरा आजपर्यंत कोणी सुद्धा पाहिला नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डला फोटो सुद्धा नव्हता कधी. पण त्या हराम्यानं आज माझा फोटो काढला. टकलू हैवानाचा फोटो. होय उस्ताद, तो बी खून करतानाचा फोटो म्हणजे समजा पुरावाच पोलिसाच्या हाती घावलाय. लुका, तो पुरावा पोलिसांच्या बापाला सुद्धा सापडणार नाही कधी. सगळी दुनिया उलटी पालटी करीन आणि त्या पोराला शोधून काढीन. आणि मग दोन्ही खलास. तो पोरगा आणि तो पुरावा. काय आई टकलू सरपंच. टकलू. गंगा गंगा. येस प्लीज. गंगा तू इंग्रजी कधीपासून बोलायला लागलीस गंगा? भूत 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 गंगा भूत. मी गंगा नव्हे, यमुना आहे. यमुना जळी खेळू खेळ अहो मी नर आहे. नर्स. मग आमच्या प्रेस मध्ये काय करता? अहो ही प्रेस नव्हे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल? हो. आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. असं वाटतं एअर कंडिशन मध्ये. माझ्या पायाची कंडिशन अशी काय झाली? अहो कंडिशन नव्हे, पायाला बँडेज बांधले. बँडेज म्हणजे माझा पाय मोडला की काय? असं काय करताय? डॉक्टर येतील आता. लक्षा. काय यमुना? लक्षा काय झालं रे? काय झालं लागलं तुला? पायाचा चुरा करशील ना माझ्या? पाय का हातात काढून देते का? लक्षा अरे काय झालं रे? हे माझ्या बाळानं घराबाहेर काढलं म्हणून पाय मोडून घेतलास होय रे? नाही ग सरपंच. टकलू हैवान. पुन्हा आहेस का तुझा टकलू हैवान? माधे तुम्ही सांगा बघू ह्याला. लक्षा लक्षा रे वेड्यासारखं काय करतोस तू? अहो नाहीतर काय, रातच्याला पळतोय काय, थरथर कापतोय काय? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, माहितीये मला. मी थापा मारतो असं वाटतं ना तुम्हाला, पण माझा कॅमेरा नाही थापा मारायचा. येऊ दे महेशला, दाखवेल तुम्हाला फोटो ना तेव्हाच कळेल. फोटो घेऊन आलोय मी. महेश
ये 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 आता तुम्हाला बरोबर पटेल. 100. दाखवा दाखवा. हे घे तुझे फोटो. हे बघ हे बघ हे बघ हे फोटो हे बघ फोटो हे बघ. तूच नीट बघून घे ना. मीच काढलेत फोटो, मीच काय बघायचे. हा. बघ किती सुंदर आहेत. फोटो मी आई शपथ फोटो काढले होते. हा आता आठवलं. त्याला बघितल्यावर मी घाबरलो आणि माझा थरथराट झाला. त्यामुळे कॅमेरा आला आणि असे फोटो आले. अहो, साहेब. काय झालंच नाही तर फोटोत येईल तरी कसं? नाही नाही अहो साहेब मी खरं सांगतो आई शपथ. अहो सरपंचाचा खून झालाय. हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही असं करा सरपंचाच्या घरी जा. तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडेल. जाऊन बघा ना प्लीज. आम्ही तिथेही जाऊन आलो. पण सापडली डेड बॉडी? नाही लक्षा. डेड बॉडी नाही की तुझ्या फोटोत टकलू हैवानी नाही. अहो मी खरंच सांगतो. काही झालेलं नसताना तू टकलू हैवान हैवान का करतोय समजत नाहीये मला. उमा तू समजायला. आय हॅव हॅड इनफ ऑफ दिस फुलिशनेस. अहो, पण 100. साहेब. चला. अहो बाय माझा बाय. ऐका. ए गंगे तू बी चल आमच्या बरोबर अहो, चल. माझा ऐक. अगं, महेश इडा पिडा टळो बापरे. अमंगळ दूर पळो टकलू हैवाना सोड र माझ्या लक्षाला. अगं तसं काय नाहीये माझं आई. गंगे! अगं माझं आई आले, गंगे आले. गंगे महेश! गंगो. हे उमा उमा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सरपंचाचा खून होता ना. हो अरे मग महेशला कसं तिकडे प्रेत सापडलं नाही? तेच कळत नाही. तू जाऊन बघ ना माझ्यासाठी प्लीज प्लीज. लक्षा तू खरं सांगतो? आई शपथ खोटं नाही सांगत. अगदी खरं. हो ठीक आहे मग मी जाऊन बघते. तू काय काळजी करू प्लीज प्लीज.